नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पुणतांब्यामध्ये कृषी कन्यांचे तिसऱ्या दिवशी देखील अन्नत्याग आंदोलन सुरूच। गाव बंद ठेवून ग्रामस्थांनी दिलाय पाठिंबा। नोकर भरतीमध्ये 13 पॉइंट रोस्टर पद्धत लागू केल्याच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे करण्यात आली आहे तीव्र निदर्शने। वसमतमधील सुश्रुतनं वडिलांच्या मदतीने बनवली आहे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक सायकल। उपक्रमाचं होतंय मोठं कौतुक। आणि शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून उपोषण। 3 उपोषणकर्त्यांची खालावली प्रकृती। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पुणतांबा इथे कृषी कन्यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। या उपोषणाला गाव बंद ठेवत ग्रामस्थांनी पाठिंबा दिलाय। काळे झेंडे लावून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। या उपोषणाला पाठिंबा देत शाळकरी मुलींनी काळे झेंडे घेऊन मोर्चा काढला। पुणतांबा येथे कृषी कन्यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। पुणतांबा गाव बंद ठेवत ग्रामस्थांनी या उपोषणाला पाठिंबा दिलाय। त्याबरोबर गावामध्ये काळे झेंडे लावून सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय। शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांबे गावामधनं गेल्या मकर संक्रांतीपासून किसान क्रांती आंदोलनाचं दुसरं पर्व सुरू झालंय। त्यामध्ये किसान क्रांतीचे सदस्य सध्या महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर आहेत। तर दुसरीकडे पुणतांब्यामधील 3 कृषी कन्यांनी गेल्या 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। पुणतांबा गावामधील ग्रामस्थांनी आपले व्यवहार बंद ठेवून उपोषणाला पाठिंबा दिलाय। दरम्यान 3 दिवस होऊन देखील सरकारनं या उपोषणाची दखल घेतली नाहीये। त्यामुळे पुणतांब्यामध्ये काळे झेंडे लावून सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय। आपल्या 3 बहिणी गेल्या 3 दिवसांपासून उपोषण करतायत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुणतांब्यामधील शालेय मुली देखील रस्त्यावरती उतरल्यात। या मुलींनी हातामध्ये काळे झेंडे घेऊन गावामधनं मोर्चा काढला। याबरोबर काही शालेय मुलींनी या आंदोलनाला पाठिंबा दाखवत 1 दिवसीय उपोषण केलंय। आज आमचा असं अन्नत्यागाचा तिसरा दिवस आहे आणि तसं बघायला गेलं तर हा 4था दिवस आहे। कारण जो पहिला दिवस जो चालू केलेला तर लाक्षणिक उपोषणाचं होतं आणि आज जो अन्नत्यागाचा जो दिवस चालू तो आज तिसरा दिवस चालू आहे। तर काल आमच्याकडे तहसीलदार साहेब येऊन गेले, पण हवी तशी चर्चा काही झालेली नाही आहे आणि बाकी मग कुणी येऊन गेलेलं नाही आहे। त्यामुळे मला असं वाटत नाही आहे की सरकार यावर गंभीर परिस्थितीने बघतंय म्हणून। तर मला एवढंच सांगणं आहे की आम्ही काही थांबणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आहे। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर यावर जो काही निर्णय असेल तो आम्हाला सांगावा। निर्णय नाही तर आम्हाला हे सगळे जे मागण्या आहेत त्या संपूर्ण झालेल्या हव्या। योगेश डोके, सी 24 तास, कोपरगाव। राऊरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथील बाळेश्वर देवस्थान तसेच विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाले। गावाच्या विकासासाठी कधीही मला साथ घाला, मी सदैव हाकेला जागेल असं प्रतिपादन आमदार कर्डिले यांनी केलं।
2000 पासनं श्रमिक श्रमदान प्रतिष्ठाननं सुरू केलेलं कार्य जगाला दिशा देणार आहे. अजूनही गावांसाठी आर्थिक निधी लागल्यास मला कधीही हाक मारा, मी हाकेला जागेल, असं प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलं आहे. राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा इथे बाळेश्वर देवस्थान तसेच विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार शिवाजीराव कर्डिले हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यभान शिंदे हे होते. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष विक्रम तांबे, गणेगावचे सरपंच अमोल भनगडे, पोलीस पाटील बाबासाहेब शिंदे, उपसरपंच मुनीर शेख, बापूराव वराळे, नारायण झावरे, शरद उदावंत, सयाजी श्रीराम, नानासाहेब करमड, गणेश खैरे, अजित डावकर, आतिक बागवान, बिलाल शेख, सुभाष गायकवाड आदी इथे उपस्थित होते. यावेळी आमदार कर्डिले बोलताना म्हणाले की तुम्ही मला मतदान केलं नसलं तरी गावाच्या विकासासाठी राज्य शासनाकडनं जनसुविधा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे तुम्ही आता मला सोडणार नाही असं मत त्यांनी बोलताना व्यक्त केलंय. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नानं पर्यटन विकास अंतर्गत बाळेश्वर देवस्थान बगीचा, लॉन्स, दुतर्फा झाडं, घाट रस्ता असा 50 लाख रुपये तर ग्रामदैवत चांदबीर बाबा देवस्थान तसेच मुळा डाव्या कालव्यावरील पुलासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 75 लाखांच्या विकास कामाचं भूमिपूजन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन बाबासाहेब शिंदे यांनी केलंय. यावेळी लक्ष्मण शिंदे, बाबासाहेब शिंदे तंटामुक्तीचे एकनाथ शिंदे यांची भाषणं झाली आहेत. यावेळी गीताराम कातोरे, सूर्यभान कोहकडे, माणिक शिंदे, रहीम शेख यांच्यासह ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत आणि गटनेते युवराज बावडेकर यांच्याकडनं अमरधाम नजीकचा फुटलेला शेरी नाला आणि हनुमाननगर ऑक्सिडेशन प्लांटची पाहणी करण्यात आली आहे. पूर्ण क्षमतेनं प्लांट चालवण्यात यावा असा आदेश महापौरांनी प्रशासनाला दिला आहे. सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत आणि गटनेते युवराज बावडेकर यांच्याकडनं अमरधाम नजीकचा फुटलेला शेरी नाला आणि हनुमाननगर ऑक्सिडेशन प्लांटची पाहणी करण्यात आली आहे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये दूषित पाणी मिसळतंय, त्यामुळे कृष्णेचं पात्र दूषित झालंय. त्यामुळे महापौर संगीता खोत यांनी याची गंभीर दखल घेतली आणि नदीमध्ये मिसळणाऱ्या शेरी नाल्याचे काम तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश, ऑक्सिडेशन प्लांट पूर्ण क्षमतेनं चालवण्याबरोबर शेरी नाल्याच्या फुटलेल्या बंधाऱ्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त मौसमी बर्डे, उपअभियंता सतीश सावंत इथे उपस्थित होते. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार आणि सहाय्यक फायरमन मुकुंद मुसमाडे यांना अहमदनगर येथील लाचलुचपत विभागामधील पथकानं 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून ताब्यात घेतलंय. या घटनेमुळे तालुक्यातील नोकर वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार आणि सहाय्यक फायरमन मुकुंद मुसमाडे यांना अहमदनगर येथील लाचलुचपत विभागातील पथकानं 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून ताब्यात घेतलाय. या घटनेमुळे तालुक्यामध्ये नोकरदार वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राहता तालुक्यातील ठेकेदार यांची कंपनी विविध शहरांमध्ये साफसफाईचं काम करते. त्याप्रमाणे त्यांनी मे 2018 मध्ये राहता शहरामधील साफसफाईसाठी नगर परिषद राहता इथे घनकचरा सफाईची निविदा भरली होती. त्याप्रमाणे त्यांची निविदा मंजूर करण्यात आली होती. त्याप्रमाणे त्यांनी 1 डिसेंबर 2018 पासून कामाला सुरुवात केली होती. परंतु 5 जानेवारी 2019 रोजी मुख्याधिकारी राहता नगर परिषद यांनी अचानक काम बंदची नोटीस तक्रारदार यांना दिली. यामध्ये तक्रारदार विरुद्ध कामासंबंधीच्या तक्रारी आणि महिला कामगारास कामावरनं कमी केल्याचा उल्लेख केला जातोय. त्यामधील आरोपी मुख्याधिकारी नानासाहेब विश्वनाथ महानवार यांनी तक्रारदार यांना बोलावून घेतलं आणि माझ्याकडे जिल्हा नियोजन अधिकारीचा अतिरिक्त कार्यभार होता आणि मीच प्रयत्न करून तुमचे राहता येथील निविदा मंजूर करून घेतली आहे. त्याबद्दल बक्षीस म्हणून आणि मुख्याधिकारी राहता यांच्याशी मध्यस्थी करून कामास असलेली स्थगितीचे आदेश मागे घेण्यास सांगतो असं म्हणून या मोबदल्यामध्ये एकूण निविदा रकमेवरती 6% प्रमाणे तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती.
यामधील तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्याशी संपर्क करून त्यांच्या विरुद्ध लाचेची तक्रार नोंदवली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगानं 30 जानेवारी रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली। यामध्ये मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी तक्रारदार यांच्याकडे 6% प्रमाणे 2 लाख रुपये लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम 6 फेब्रुवारी रोजी देवळाली प्रवरा नगर परिषदेचे सहाय्यक फायरमन मुकुंद मुसमाडे यांना स्वीकारण्यास सांगितली होती। त्यांच्या सांगण्याप्रमाणे यामधील मुकुंद मुसमाडे यांनी सदर लाचेची 2 लाख रुपये रक्कम ही राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड रोडवरील समाधान हॉटेलच्या लगत असलेल्या सेंट्रल बँकेच्या समोर रस्त्यावरती घेतली आहे। यावेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आले। तसेच मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांना देखील ताब्यात घेण्यात आले। सदर कारवाई ही पोलीस उपअधीक्षक श्री पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक किशोर चौधरी, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दीपक करांडे, हवालदार तन्वीर शेख, पोलीस नायक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय उंगले, महिला पोलीस शिपाई राधा खेमनर, चालक अशोक रक्ताटे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांनी केली आहे। या घटनेमधील आरोपी मुख्याधिकारी नानासाहेब महानवार तसेच सहाय्यक फायरमन मुकुंद मुसमाडे यांना ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आलाय। मुख्याधिकारी नानासाहेब महानवार तसेच सहाय्यक फायरमॅन मुकुंद मुसमाडे यांना अहमदनगर येथील लाचलुचपत विभागातील पथकाने 2 लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले आहे। राहता येथील साफसफाईचे काम घेणाऱ्या ठेकेदाराने अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती। त्यानुसार संबंधित पथकाने आज कारवाई करून त्यांना रंगेहात पकडले व गजाआड केले आहे। याबाबत आत्तापर्यंत उशिरापर्यंत कारवाई सुरू आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगावर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। नोकर भरतीमध्ये 13 पॉइंट रोस्टर पद्धत लागू करण्यात आल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावरती तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत। तसेच भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या वेळी आंबेडकर चळवळीमधील कार्यकर्त्यांवरती दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशा मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या। नोकर भरतीमध्ये 13 पॉइंट रोस्टर पद्धत लागू करण्याच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावरती तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत। तसेच भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या वेळी आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्त्यांवरती दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे। ससून रुग्णालयाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली। आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत आंदोलन केले।
या आंदोलनामध्ये पुण्याचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, नगरसेविका हिमाली कांबळे, सुनीता वाडेकर, सोनाली लांडगे, महिला आघाडीच्या शशिकला वाघमारे, प्रियदर्शनी निकाळजे, बसवराज गायकवाड, निलेश अल्लाट यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं आहे. तहसीलदार हेमंत निकम यांनी हे निवेदन स्वीकारले, तर कार्यकर्त्यांच्या वरील 353 कलमा अंतर्गत दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे असं निवेदनामध्ये म्हटलं आहे. दरम्यान निवेदन पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी स्वीकारले. डॉक्टर सिद्धार्थ धेंडे म्हणाले की पूर्वीच्या 200 पॉईंट रोस्टर पद्धतीमुळे अनुसूचित जाती जमातींना आणि ओबीसीला 49% मिळत होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 13 पॉईंट रोस्टर पद्धती लागू झाल्यास SC, ST आणि ओबीसींना लाभ मिळणार नाहीये. परिणामी समाजामध्ये बेकारी वाढेल. त्यामुळे ही 13 पॉईंट रोस्टर पद्धत लागू करू नये. तसेच केंद्र शासनानं अध्यादेश काढून या नोकर भरतीला स्थगिती द्यावी. तसेच सदरची नोकर भरती पूर्वीप्रमाणे 200 पॉईंट रोस्टरनुसार करावी. यावेळी बाळासाहेब जानराव म्हणाले की आंबेडकरी कार्यकर्त्यांवरती विनाकारण गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनेकांवरती 353 अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आलेत. मुख्यमंत्र्यांनी हे गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा केली होती, मात्र अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाहीये. 19 जानेवारीला एक निकाल दिलेला आहे. त्या निकालामध्ये पूर्वीपार चालू असलेली युनिव्हर्सिटी असं युनिट किंवा पूर्ण संस्था एक युनिट म्हणून गृहीत धरून त्याच्यामध्ये रोस्टर पद्धत लागू होती. 200 पॉईंट रोस्टर पद्धत होती. त्यामुळं सुप्रीम कोर्टाचा इंदिरा साहनी जजमेंट जो आहे त्यामध्ये 49% आरक्षण जे आहे ते SC, ST, BJNT, NT, OBC ह्या प्रत्येक प्रवर्गाला समान संधी मिळत होती. परंतु 13 पॉईंट रोस्टर आल्यामुळं युनिट जे आहे ते बदललेले आहे आणि डिपार्टमेंट हे युनिट झालेले आहे. डिपार्टमेंट युनिट झाल्यामुळं ही 13 पॉईंट पद्धत रोस्टरची जी आलेली आहे त्यामुळं SC, ST, OBC, BJNT, NT या सर्व प्रवर्गाला याचा फटका बसणार आहे. आणि जे 50% आरक्षणाचा जो आहे कट ऑफ लिमिट तो हार्डली 5 to 10% पर्यंत 5 ते 10% पर्यंतच तो येणार आहे. त्यामुळं एकूणच जे प्रतिनिधित्व नोकऱ्यांमध्ये नवीन भरतीमध्ये असेल किंवा प्रमोशनमध्ये असेल, नुकत्या आपल्या राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या आधिपत्याखालील असलेल्या नोकऱ्यांमध्ये असेल, विद्यापीठांमधल्या नोकऱ्यांमध्ये असतील किंवा राज्य आणि केंद्र शासनाच्या आधिपत्याखाली असलेल्या सर्व क्षेत्रामध्ये ह्याचा दुर्भाग्यपूर्ण परिणाम हा ह्या सर्व प्रभागाला होणार आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज या ठिकाणी मागणी करत आहोत की केंद्र सरकारने HRD मिनिस्टर मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकरांनी एक अध्यादेश त्वरित काढावा आणि सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेला आहे त्याला स्थगिती देऊन जो पूर्वीपार चालू असलेला 200 पॉईंट रोस्टर आहे ती पद्धतच चालू ठेवावी आणि राज्य शासनाने केंद्र शासनाने अध्यादेशाची पुनरावृत्ती कायद्यामध्ये करून सुप्रीम कोर्टामध्ये नव्याने हा जो 13 पॉईंट रोस्टर आहे तो बदलण्याकरता प्रयत्न करावे ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत. दरम्यान यावेळी परशुराम वाडेकर, शशिकला वाघमारे यांनी देखील कार्यकर्त्यांना संबोधित केलंय. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. शेगाव नगरपालिकेचे लाचखोर मुख्याधिकारी अतुल मनोहर पंत आणि लिपिकाला शनिवारी बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 1,20,000ची लाच घेताना अटक केली होती. या लाचखोरांना शासनानं तात्काळ निलंबित करावं असा ठराव मंजूर कराव्या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांसह राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेवरती हल्लाबोल आंदोलन केलं. शेवगाव नगरपालिकेचे लाचखोर मुख्याधिकारी अतुल मनोहर पंत आणि लिपिकाला शनिवारी बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 1,20,000 रुपयांची लाच घेताना अटक केली होती. या लाचखोरांना शासनानं तात्काळ निलंबित करावं असा ठराव घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेवरती हल्लाबोल आंदोलन केलंय. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.
शेवगाव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये लाचखोर मुख्याधिकारी आणि लिपिकाच्या विरुद्ध निलंबनाचा ठराव मंजूर करावा अशा मागणीसाठी काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे, शिवाजी बुरुंगले, रफिया बी फजल शहा, शिवसेनेचे नगरसेवक दिनेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक यांच्यासह ज्ञानदेव पाटील, दयाराम वानखेडे, शैलेंद्र पाटील, कैलास देशमुख, फिरोज खान, जयंत खेडकर, दिलीप पाटोकार, आबिद शहा, शेख असलम, शेख इम्रान, अब्बास बेग, चंद्रकांत माने, राहुल खंडेराव आदींनी सकाळी 11 वाजता नगरपालिका गाठून नगराध्यक्षांना निवेदन दिलंय। या निवेदनामध्ये त्यांनी लाचखोर मुख्याधिकारी आणि लिपिकाला शासनानं तात्काळ निलंबित करावं अशी मागणी करणारा ठराव सभागृहाच्या समोर मांडावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस नगरपालिका परिसरामध्ये दाखल झाले होते। 2 तारखेला जो भ्रष्टाचाराचा प्रकार शेगाव नगरपालिकेमध्ये उघडकीस आला आणि त्यामध्ये रंगेहात नगरपालिका सीओ आणि प्रभारी लेखापाल यांना रोख रक्कम घेताना पकडण्यात आले। त्या अनुषंगाने आज आम्ही विरोधी पक्षाचे नगरसेवक आणि शेगावातील जागरूक जनता हे नगराध्यक्षांना निवेदन देण्याकरता गेलो होतो की नगराध्यक्षांनी आजच्या या सर्वसाधारण मीटिंगमध्ये मुख्याधिकारी व रोख जो प्रभारी लेखापाल आहे याच्या विरुद्ध ठराव घ्यावा आणि यांना दोघांनाही निलंबित करण्यात यावे। परंतु अध्यक्षांनी आम्हाला असं सांगितलं, नगराध्यक्षांनी, की आम्ही आज हा ठराव न घेता पुढच्या मीटिंगमध्ये घेतो, पण आमची याच्यामध्ये अशी मागणी राहील की पुढची मीटिंग होईल तेव्हा होईल, पण आपण तात्काळ विशेष सभा बोलवून हा जो ठराव आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध हा लवकरात लवकर घेण्यात यावा। जर अध्यक्षांनी हा ठराव घेतला नाही तर नगराध्यक्ष भ्रष्टाचाराच्या सोबत आहेत का विरोधात आहेत याचा आम्हाला विचार करावा। शिवाजी मावणकर, C24 तास, बुलढाणा। मंचर येथील 40 बंगला इथे चोरट्यांनी भर दिवसा धाडसी चोरी केली आहे। 15 तोळे सोनं आणि 3,58,000 चोरट्यांनी लांबवले आहेत। या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। आंबेगाव तालुक्यामधील मंचर येथील 40 बंगला इथे चोरट्यांनी भर दिवसा धाडसी चोरी केली आहे आणि 15 तोळे सोनं आणि 3,58,000 चोरट्यांनी लांबवले आहेत। या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। इथे भीतीचं वातावरण पसरलंय। 40 बंगला शिवप्रतीक बिल्डिंग फ्लॅट नंबर 6 येथील रहिवाशी मनोज कुमार आरोळी यांची पत्नी सविता आरोळी या आपल्या मुलाला दुपारी 2 वाजता शाळेमध्ये आणण्यासाठी घर बंद करून गेल्या होत्या। त्यावेळी पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी 2:15च्या सुमारास त्यांच्या बंद घराचं कुलूप आणि सेफ्टी गार्ड तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि घरामधील 15 तोळे सोनं आणि 3,58,000 रुपये एवढा ऐवज चोरून नेलाय। घटना कळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे। दरम्यान पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ हे करत आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी मंचर परिसरामध्ये बंद सदनिका फोडून चोरी करण्याचं प्रमाण वाढलं आहे। या घटनांचा तपास करण्यात मंचर पोलीस अपयशी ठरले आहेत। त्यामुळे मंचर परिसरामध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे। मनोज कुमार ओदने नारोली, राहणार मंचर 40 बंगला समोर। दुपारी चोरी कशी काय झाली? दुपारी बाईक पोराला आणायला गेलो होतो 2 वाजता शाळेत। हां, पोराला घेऊन आल्यानंतर दरवाजे तोडलेले दिसले। मग त्यात काय काय गेले? 15 तोळे जवळ सोनं गेलेले आणि 3,58,910 कॅशमध्ये गेले? कंपनीचे कॅश होते। तुम्हाला काय वाटतं कशामुळे चोरी झाली असेल? आता सांगू शकत नाही असं। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। श्री संत सावता महाराज मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक इथे संपन्न झालाय। 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान हा सोहळा पार पडलाय। श्री संत सावता महाराज मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक या ठिकाणी उत्साहात संपन्न होत आहे। या सोहळ्यामध्ये 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र अरणगाव ते श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक पर्यंत काढलेल्या सावता ज्योत सोहळ्यामध्ये श्री सावता महाराज युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि गावामधील सर्व युवक मंडळींनी एकत्र येऊन मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलाय। 3 फेब्रुवारी रोजी मंचर इथे भव्य स्वरूपामध्ये सावता ज्योतीची मिरवणूक आणि स्वागत करण्यात आलं। मिरवणुकीमध्ये महिला मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीराम ढोलताशा पथक सहभागी झाले होते।
श्री क्षेत्र आरण ते श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक पर्यंत हरिभक्त पारायण प्रभू महाराज माळी उद्योजक विकास डोके, श्रीकृष्ण डोके, किशोर डोके यांच्या नेतृत्वाखाली सावता ज्योतीची सांगता झाली आहे। तसेच या कार्यक्रमाची व्यवस्था नारायण डोके, गणेश डोके, बंटी क्षीरसागर, योगेश पिंगळे, निलेश पिंगळे, सागर दैने तसेच विशेष सहकार्य मनसर पोलीस स्टेशनचे विनोद गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केला आहे। नमस्कार, मी अश्विन किरभाऊ डोके, संत सावता माळी युवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष। श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर प्राणप्रतिष्ठा सुवर्ण कलशारोहण सोहळ्यानिमित्त दिनांक 1-2-2019 ते 3-2-2019 रोजी श्री क्षेत्र आरणगाव ते श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक श्री संत सावता महाराज ज्योत पायी आणण्यात आली। यामध्ये संत सावता माळी युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, संत सावता महाराज मंडळाचे सर्व कार्यकर्ते तसेच श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक येथील युवक मंडळी मोठ्या उत्स्फूर्तीने सहभागी झाले होते। दिनांक 3-2-2019 रोजी मनसर येथे भव्य दिव्य स्वरूपात ज्योतीची मिरवणूकवर स्वागत सोहळा संपन्न झाला। यामध्ये मंडळाचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हरिभक्त पारायण प्रभू महाराज माळी युवा उद्योजक विकास भाऊ डोके, कृष्णा भाऊ डोके यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र आरणगाव ते श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक ज्योत आणण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। ही ज्योत पुढील 7 दिवस कलशारोहणाचा कार्यक्रम होतपर्यंत तेवढ ठेवली जाणार आहे। असंच सर्व युवक मंडळींनी, मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं आणि कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं। धन्यवाद। अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। शाळेमधनं घरी आल्यानंतर उरलेल्या फावल्या वेळेमध्ये मुलांना आणि पालकांना आता काय करायचं असा प्रश्न पडतो। मात्र वसमत येथील सुश्रुत तेलगोटे या मुलानं हा वेळ सत्कारणी लावत पर्यावरणपूरक असा प्रयोग तयार केलाय। पाहूयात हा खास रिपोर्ट। सुट्टीमध्ये आपले लाडके सायकल घेऊन मित्रांच्या बरोबर फिरतात। सायकल हा लहान मुलांचा छंदच आहे। या छंदामधनं उरलेल्या फावल्या वेळेमध्ये वसमत येथील सुश्रुत रवींद्र तेलगुटे या इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या मुलानं आपला वेळ सत्कारणी लावलाय आणि एक चक्क इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे। ही सायकल बनवून त्यानं हटके प्रयोग सादर केलाय। या सायकलला एक्सलेटर, क्लच, गिअर तसेच 2 मोटारी आणि वायर आदी सामान त्यानं दिल्ली आणि मुंबईवरनं आपल्या ग्रामसेवक वडिलांच्या मदतीनं मागवलंय। ही किमया या मुलानं आपल्या वडिलांच्या मदतीनं पार केली आहे। या सायकलला कुठल्याही प्रकारचं डिझेल, पेट्रोल लागत नाही, त्यामुळे आपला वेळ आणि पैसा वाचतो। तसेच प्रदूषण वाचवायचं असेल तर अशी सायकल वापरणं ही काळाची गरज आहे।
अवघ्या 13 वर्षाच्या सुश्रुत यानं ही किमया साध्य केली आहे. वसमत येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये तो शिक्षण घेतोय. सुश्रुत रवींद्र तेलगोटे यानं केलेल्या या उपक्रमाचं वसमत पंचक्रोशीमध्ये मोठं कौतुक होत आहे आणि हा कुतूहलाचा विषय बनलाय. सुश्रुत रवींद्र तेलगोटे यानं तयार केलेली ही इलेक्ट्रिक सायकल एक सुवर्ण मध्यच म्हणता येईल. मुंबई व दिल्लीवरून हे सामान आणून दिले आणि मी ते यूट्यूबला बघून मी माझ्या डोक्यात आयडिया आली की हे आपण करू शकतो की आणि याला मोटर, एक्सिलेटर, इलेक्ट्रिक ब्रेक्स आणि कनेक्टर आणि मग यांना कोणत्याही इंधनाचा हे लागत नाही. पेट्रोल, डिझेल यांचा कोणताही वापर लागत नाही यांना, कारण की हे 2 बॅटरीवर चालतात. तुला आनंद वाटतो का सायकल चालवण्याचा? मला खूप आनंद वाटतो सायकल चालवण्याचा. असं वाटतं की मी मोटरसायकल चालवत आहे. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. कळवण तालुक्यातील देवळीवनी लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये रब्बी पिकांसाठी तात्काळ आवर्तन मिळावं या मागणीसाठी अंबिका ओझर येथील आदिवासी शेतकऱ्यांनी लघु पाटबंधारे कळवण कार्यालयाच्या समोर बेमुदत उपोषण सुरू केलं. दरम्यान पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता रौंदळ यांनी 11 फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तामध्ये पाणी सोडण्याचं लेखी आश्वासन दिले आणि त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. तालुक्यातील देवळीवनी लघु पाटबंधारे प्रकल्पामधून रब्बी पिकांसाठी तात्काळ आवर्तन मिळावं या मागणीसाठी अंबिका ओझर येथील आदिवासी शेतकऱ्यांनी लघु पाटबंधारे कळवण कार्यालयाच्या समोर कालपासून बेमुदत उपोषण सुरू केलंय. देवळीवनी लघु पाटबंधारे प्रकल्पामधून 24 ते 25 जानेवारी दरम्यान रब्बी पिकांसाठी पाणी सोडलं होतं. मात्र देवळीवनी आणि बोरदैवत येथील ग्रामस्थांनी बळजबरीनं पाणी बंद केल्यामुळे या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामधील शेवटच्या अंबिका ओझर या गावाला पाणी पोहोचलं नाहीये. येथील आदिवासी शेतकरी हे हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत. शेतीमालाला योग्य दर न मिळाल्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत. रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा, गावठी कांदा, भाजीपाला या पिकांची लागवड केली आहे. पिकांना शेवटच्या आवर्तनासाठी पाणी अपुरं पडत आहे, त्यामुळे तात्काळ आवर्तनाची मागणी करण्यात आली आहे. या आवर्तनासाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या समोर बेमुदत उपोषण सुरू केलंय. तरी माकपा सरचिटणीस हेमंत पाटील यांच्या मध्यस्थीनं पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता रौंदळ यांनी 11 फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तामध्ये पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले आणि त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. यावेळी उपोषणकर्ते रामदास खिलारी, पोलीस पाटील मनसाराम गांगुर्डे, विक्रम भोये, साहेबराव भोये, एकनाथ भोये, बुधा मांडवी, भाऊसाहेब भोये, परसराम भोये, अविनाश आहिरे, दीपक भोये, बापू भोये, काशीराम भोये आदींसह ग्रामस्थ इथे उपस्थित होते. बापूसाहेब देवरे, C24 तास, नाशिक. हातपंपावरती पाणी भरू देत नसल्यानं 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. यामध्ये एका गटानं दुसऱ्या गटाच्या विरोधामध्ये वसमत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार सुद्धा दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. संपूर्ण मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यातही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. असं असताना हिंगोली जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. विहिरी, तलाव, बोर कोरडे पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतोय. आणि अशातच हिंगोली जिल्ह्यामधल्या वसमत तालुक्यातील दारेफळ या गावामध्ये हातपंपावरती पाणी भरण्याच्या कारणावरून 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. दरम्यान त्र्यंबक भालेराव यांनी वसमत येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई असताना आता मात्र पाण्यासाठी भांडणं सुद्धा सुरू झाली आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा पुन्हा ऐरणीवर आलाय. हां बोला. मी उद्धव दत्तराव भालेराव, राहणार दारेफळ, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. आमच्या गावामध्ये पाण्याची टंचाई असल्यामुळं आम्ही सर्व नागरिक, मी ग्रामपंचायतच्या हापशावर पाणी न्यायला जात असताना यांनी मला मारहाण केली आणि ग्रामपंचायतची हापशी याने काबीज केली. ती सर्व गावकऱ्यासाठी ती हापशी खुली करावी अशी माझी सर्व प्रशासनाला व गावातील सरपंच, ग्रामसेवक यांना विनंती. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. पाथर्डी तालुक्यातील शिवसाटवाडी येथील ग्रामस्थांनी पिण्याचं पाणी तसेच जनावरांसाठी चारा यासह विविध मागण्यांसाठी मनसेचे अध्यक्ष अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली माणिकदौंडी रोडवरती 2 तास रास्ता रोको आंदोलन केलंय. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.
पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी इथे परिसरामध्ये गेल्या 1 महिन्यांपासून पिण्याचे पाणी तसेच चाऱ्याचा नेहमीच तुटवडा निर्माण होतोय. यावर्षी पिकं नसल्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. प्रशासनाकडनं 4 ते 8 दिवसामध्ये 1 टँकर येतो, तो देखील पुरत नाही. पाणी वाटप करत असताना मोठ्या प्रमाणात भेदभाव केला जातो, अशी गावामधील महिलांची तक्रार आहे. या भागामधील केला जाणारा पाणी पुरवठा याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी तहसीलदारांच्या ते निदर्शनास आणून दिलं. शिरसाटवाडी येथील ग्रामस्थांनी दुष्काळामध्ये पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्यासह विविध मागण्यांसाठी मनसेचे अध्यक्ष अविनाश पाल यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी माणिकदौंडी रोडवरती 2 तास शासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत रास्तारोको आंदोलन केलंय. सध्या सगळीकडे दुष्काळी परिस्थिती आहे. लाईट नसल्यामुळे या ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ असतो. तक्रारी करून देखील सिंगल फेज सुरू होत नाहीये. वाडी वस्तीसह गावाला नियमित 2 टँकर पाणी मिळण्यासाठी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सिंगल फेज मंजूर असून देखील वीज वितरणाकडनं अद्यापर्यंत काम चालू होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. यावेळी मोठा तणाव इथे निर्माण झाला होता. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे सुभाष घोरपडे यांनी या रास्ता रोकोला पाठिंबा दिलाय. यावेळी मनसेचे अविनाश पालवे यांनी अधिक माहिती दिली आहे. तसेच तहसीलदार रामदेव पाटील यांनी आंदोलनाची दखल घेऊन चारा छावणी, पाण्याचे टँकर आणि सिंगल फेजचं काम तातडीनं सुरू केलं जाईल असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. या प्रसंगी मनसेचे तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष घोरपडे, मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण शिरसाट आदींसह शिरसाटवाडी येथील महिला, पुरुष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज शिरसाटवाडी गावातील विविध मागण्यांसाठी शिरसाटवाडी फाटा या ठिकाणं रास्ता रोको करण्यात आला आहे. या रास्ता रोकोतील प्रमुख मागण्या: सिंगल फेज लाईटचं काम त्वरित सुरू करा, जनावरांना चारा द्या, त्यानंतर रोजगार हमी योजनेची कामं सुरू करा, 2 रुपये 3 रुपये किलोनं आज दुष्काळ परिस्थिती आहे, त्यामुळे सर्वांना 2 रुपये 3 रुपये किलोनं धान्य वाटप करा. त्याचप्रमाणे टँकर तर मंजूर झालेत, पण टँकरच्या पुरेशा खेपा, पुरेसं पाणी गावाला मिळत नाही. ते पाणी रोज नियमित मिळावं यासाठी आज या शिरसाटवाडी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. या तालुक्याचे तहसीलदार माननीय नामदेव पाटील साहेब, महावितरणचे माननीय मोरे साहेब या ठिकाणी येऊन आंदोलनस्थळी आंदोलकांना त्यांनी या ठिकाणी या सर्व मागण्यांसंदर्भात आश्वासित केलेलं आहे. सिंगल पेजचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा होता. या सिंगल पेजच्या मागणीसाठी 2013 पासून आम्ही संघर्ष करत आहोत. त्या संघर्षाला यश आलं. सिंगल फेज लाईट मंजूर झाली, पण अद्यापपर्यंत तिचं काम सुरू होत नव्हतं. पण आज सिंगल फेज लाईटचं काम 1 मार्च 2019ला सुरू करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे चारा छावण्या येत्या 15 तारखेपर्यंत शिरसाटवाडी गावामध्ये कमीत कमी 4 छावण्या सुरू होतील अशा पद्धतीचं तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे. वाढीव टँकरही देऊ आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनाही आदेश दिलेले आहेत की आपण टँकरचं नियोजन करून सर्व वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचवा. त्यामुळं आजचं हे आंदोलन यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो की आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळी या ठिकाणी आंदोलन उपस्थित राहिले. विशेषतः आमचे तरुण मंडळींचे सर्वांचे मी आभार मानतो. सचिन दिनकर, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये 24,000 जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी या मागणीसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. दरम्यान 3 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले. मात्र त्यांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये 24,000 जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी या मागणीसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर गेल्या 3 दिवसांपासून उपोषणास बसलेल्या उमेदवारांपैकी 3घांची प्रकृती खालावली आहे. प्राथमिक उपचारांसाठी या 3घांना ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान जोपर्यंत शिक्षक भरतीची जाहिरात पोर्टलवरती टाकणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यामध्ये 24,000 जागांसाठी शिक्षक भरती करण्याची घोषणा वारंवार शिक्षण मंत्री विनोद तावडे हे करत आहेत. मात्र प्रत्यक्षात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होत नसल्यामुळे निराश झालेल्या टीईटी आणि अभियोग्यता परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. गेल्या 3 दिवसांपासून उमेदवारांचं उपोषण सुरू आहे. त्यामुळे उपोषणकर्ते भारत गव्हाणे, नारायण चिंचाणे, प्राजक्ता गोडसे यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. मात्र त्यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत शिक्षक भरतीची जाहिरात सरकार काढत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असं उपोषणकर्त्यांनी सांगितलं आहे. भरतीच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील DED धारक भावी शिक्षक इथं उपोषणासाठी बसलेले आहेत. आज हा 3रा दिवस आहे उपोषणाचा, पण प्रशासकीय अधिकारी कोणताही दखल घ्यायला तयार नाहीये. आमच्या विद्यार्थ्यांच्या तब्येती बिघडलेल्या आहेत. सत्ताधारी असतील, विरोधक असेल, कोणी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. या विद्यार्थ्याच्या जर जीवाला काही बरं वाईट झालं तर या सर्वस्वाची जबाबदारी विनोद तावडे आणि या शिक्षण विभागाची असेल. जर येत्या उद्या आणि 2 दिवसात जर आमच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर या शिक्षण विभागासमोर आम्ही आत्मदान करू हा इशारा आम्ही सरकारला देतोय. सरकारला आम्हाला कमी लेखू नये. ही युवकांची ताकद आहे. लाख मारून तिथं पाणी काढण्याची ताकद या युवकामध्ये आहे. या युवकाला जर तुम्ही कमी लेखत असाल तर हा युवक येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला बदल दाखवल्याशिवाय राहणार नाही. तात्काळ 24,000ची शिक्षक भरती झाली पाहिजेत आणि माझ्या तमाम DED धारक बांधवांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे. आणि ही मागणी विनोद तावडे यांनी लवकरात लवकर शिक्षक भरती करावी ही आमची मागणी आहे. लगभग किती आता या ठिकाणी आंदोलनधारक आहेत आणि कुठून आलेले आहे सगळे? संपूर्ण महाराष्ट्रातील चांद्यापासून बांध्यापर्यंत, मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील DED धारक इथं उपस्थित आहेत. एक शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, गरिबाची मुलं आहेत. यांच्या येण्या जाण्यास अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. मोरगाव येथे श्री मयुरेश्वराच्या माघी यात्रा उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि मोरगाव ग्रामस्थांच्या वतीनं यात्रेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्रींच्या गाभाऱ्यामध्ये मूर्तीला जलस्नान घालण्यासाठी 5 दिवस सर्व भाविकांसाठी मुख्य गाभारा खुला राहणार आहे. अष्टविनायकांमधील प्रथम स्थान असलेल्या मोरगाव इथे नुकताच श्री मयुरेश्वराच्या माघी यात्रा उत्सवाला प्रारंभ झालाय. येथील श्रींच्या गाभाऱ्यामध्ये मूर्तीला जलस्नान घालण्यासाठी 5 दिवस सर्व भाविकांसाठी मुख्य गाभारा खुला राहणार आहे. या मागे यात्रेची चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि मोरगाव ग्रामस्थांच्या वतीनं जय्यत तयारी सुरू आहे. या निमित्त राज्यभरामधून हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी दर्शन रांगा लावून उभे आहेत. पारंपरिक रिवाजाप्रमाणे महान साधू मोरया गोसावी यांचा मंगलमूर्ती पालखी सोहळा मोरगाव इथे मुक्कामी येणार आहे. मोरगाव इथे सालाबादप्रमाणे भाद्रपद आणि माघ महिन्यामध्ये मयुरेश्वराची मोठी यात्रा भरते. येथील उत्सवाच्या निमित्त शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या काळामध्ये दर्शनाला येणाऱ्या सर्व भक्तांसाठी स्वहस्ते श्रींची पूजा अभिषेक करण्यात येणार आहे. येथील उत्सवाच्या निमित्त शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या काळामध्ये दर्शनाला येणाऱ्या सर्व भक्तांना स्वहस्ते श्रींची पूजा आणि अभिषेक करता येतो. गेली शेकडो वर्षांची या उत्सवांना धार्मिक परंपरा आहे. यात्रेच्या कालावधीमध्ये येणारे सर्व महिला, पुरुष आणि अबालवृद्ध यांना मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला जातो. पहाटे 4 वाजेपासून दुपारी 12 पर्यंत ही परंपरा आहे. या निमित्त राज्यभरामधनं मोठ्या संख्येनं गणेश भक्त मोरगावला येतात.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करत हजारो भक्तांनी श्रींचं दर्शन घेतलंय. मंदिर प्रशासनाच्या वतीनं यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मी राजेंद्र जगताप, मयुरेश्वर मंदिर व्यवस्थापक. मोरगाव येथे माघ यात्रेस नुकताच प्रारंभ झाला. प्रतिपदा ते पंचमी असा 5 दिवस उत्सव चालू असतो. या उत्सवाच्या कालावधीत चिंचवड देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मोरगाव यांच्या वतीने राज्यातून नव्हे तर परराज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरामध्ये महाप्रसादीची व्यवस्था, सुलभ दर्शन रांगेची व्यवस्था आणि या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये जलस्नान, भाविकांसाठी जलस्नान असा मोठा कार्यक्रम मंदिरात असतो. या जलस्नानासाठी चिंचवड देवस्थान व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असते. चिंचवड देवस्थानतर्फे दर्शन रांगेची व्यवस्था, महाप्रसादाची व्यवस्था, सावलीसाठी मंडपाची व्यवस्था, मॅटची व्यवस्था असे अनेक कार्यक्रम राबवले असतात. त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या वतीने पार्किंगची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गावातील ट्यूबलाईट किंवा लाईटिंगची व्यवस्था असे कार्यक्रम राबवले असतात. तृतीया या दिवशी चिंचवड देवस्थानची मंगलमूर्तीची पालखी चिंचवडवरून मोरगाव येथे येत असते. या कालावधीत या पालखीबरोबर चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त आदरणीय मंदारदेव महाराज हेही असतात. पालखी या गावात आल्यानंतर ग्रामस्थांतर्फे त्यांचं जल्लोष स्वागत करण्यात येत असते. पारंपरिक रिवाजाप्रमाणे महान गाणपत्य श्री मोरया गोसावी यांची पालखी सोहळा चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं रात्री मोरगाव इथे मुक्काम येणार आहे. तब्बल 6 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची मंदिरामध्ये रेलचेल आहे. रात्री मोरगाव ग्रामस्थांच्या वतीनं पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत करण्यात येईल. मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती स्वारी चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त श्री मंदारदेव हे मिरवणुकीमधनं मंदिरामध्ये आणणार आहेत. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी, रांगोळ्यांचे सडे टाकण्यात येतात. चिंचवड देवस्थान ट्रस्ट संपूर्ण विश्वस्त मंडळ पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी मोरगाव इथे उपस्थित राहणार आहे. रात्री मंगलमूर्ती आणि श्री मयुरेश्वराच्या भेटीचा सोहळा संपन्न होईल अशी माहिती मंदिर व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांनी बोलताना दिली आहे. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. राजगुरुनगर इथे पंचायत समिती खेड आणि ग्रामसेवक संघटना 136 शाखा खेड यांच्या संयुक्त विद्यमानं ई-ग्राम पेपरलेस ग्रामपंचायत सुरू करण्यात आली आहे. पेपरलेस म्हणजे ग्रामपंचायतचे विविध 13 प्रकारचे दाखले हे संगणकामार्फत देण्यात येत आहेत. या उपक्रमाबाबत कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. राजगुरुनगर इथे पंचायत समिती खेड आणि ग्रामसेवक संघटना 136 शाखा खेड यांच्या संयुक्त विद्यमानं ई-ग्राम पेपरलेस ग्रामपंचायत बाबत कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. पेपरलेस म्हणजे ग्रामपंचायतीचे विविध 13 प्रकारचे दाखले हे संगणकामार्फत देण्यात येत आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सभापती सौ सुभद्राताई शिंदे या होत्या. प्रमुख उपस्थानांमध्ये जिल्हा परिषद सदस्य श्री बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्य श्री शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य सौ तनुजा घनवट, उपसभापती भगवान शेठ पोखरकर, पंचायत समिती सदस्य अंकुश भाऊ राक्षे, पंचायत समिती सदस्या ज्योतिताई आरगडे, पंचायत समिती सदस्या मंदाताई काळे तसेच सर्व ग्रामसेवक, कम्प्युटर ऑपरेटर, पंचायत समितीमधील कक्ष अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत जगताप, तालुका संघटनेचे अध्यक्ष श्री सुरेश घनवट, सचिव श्री रवींद्र चंद्रकांत गोसावी, उपाध्यक्ष श्री देवदत्त, कोषाध्यक्ष श्री सुदामकड, विस्तार अधिकारी जीवन कोकणे, प्रसिद्धी प्रमुख श्री राजाराम रणपिसे, कोषाध्यक्ष श्री निलेश पांडे, संचालक जगन्नाथ जगदाळे, रुपालीकड आदी इथे उपस्थित होते. या कार्यक्रमाला खेड पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष कार्यतत्पर गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार मॅडम यांचं मोलाचं योगदान लाभलंय. आणि म्हणून आज हे पेपरलेस करत असताना, ई-ग्राम करत असताना याच्यामध्ये केवळ वरिष्ठांनी सांगितलं आणि काम झालं असं नाही. या प्रक्रियेमध्ये काम करणारे विस्तार अधिकारी असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, त्यांना वेळ देणारे आमचे सरपंच, उपसरपंच असतील, आपल्या संगणक कक्षातले कर्मचारी असतील, या सगळ्यांना वेळ द्यावा लागला. सगळ्या राज्यभर हे काम सुरू झालं, परंतु आपला खेड तालुका हा राज्यामध्ये अव्वल ठरला, पहिला आला. याचा आनंद निश्चितपणानं तुमच्या इतकाच आम्हाला लोकप्रतिनिधींना सगळ्यांना आहे. आणि जिल्ह्यामध्ये प्रथमतःच या ठिकाणी ग्रामसेवकांना प्रोत्साहित करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती असतील, उपसभापती असतील, पंचायत समितीचे सदस्य आणि गटविकास अधिकारी आणि सर्व HODच्या माध्यमातून या ठिकाणी आज एक चांगला कार्यक्रम आणि सर्वांना प्रोत्साहन देण्याचे काम
झालेलं आहे. आपल्या पंचायत समितीची ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये असेल, ग्रामसेवक वर्गाला ज्यावेळेस हाताने पेपर कुठला लिहायचा असेल तो आता ई ग्रामाच्या माध्यमातून तो संपूर्ण ऑनलाईन झालेला आहे. ऑफलाईनचं काम बऱ्यापैकी बंद झालेलं आहे. या निमित्ताने सगळे ग्रामसेवकसुद्धा उत्साहित होऊन चांगल्या प्रकारे काम करतील. इथून पुढच्या काळातसुद्धा ग्रामसेवक असेच पेपरलेस ग्रामपंचायती झाल्यामुळं निश्चितपणे याच्यात पुढच्या कालखंडामध्ये आजच्या प्रणालीचा तंत्रज्ञानाचा वापर करून अपडेट राहून पुढच्या ठिकाणी पंचायत समिती व खेड ग्रामसेवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने जो खेड तालुका महाराष्ट्र राज्यामध्ये पेपरलेस बाबतीत प्रथम क्रमांक मिळवला, त्याबद्दल मी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने सर्व ग्रामसेवकांचे तसेच सर्वांचं धन्यवाद मानतो. आज पंचायत समिती खेडच्या माध्यमातून आपल्या खेड तालुक्यातील जे 162 ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि संगणक परिचालक आहेत त्यांचा कौतुक सोहळा घेण्यात आला होता. कारण की गेल्या 4-5 महिन्यापूर्वी राज्यात सर्वात पहिला तालुका म्हणून खेडमधील सर्व ग्रामपंचायतींनी सर्व त्यांचे जे 1 ते 33 नमुने आहेत ग्रामपंचायतीचे ते संगणक आज्ञावलीमध्ये भरून ई ग्राम हे जे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये संपूर्ण दप्तर संगणीकृत केलेलं आहे. तर त्याबाबतच त्यांनी जी काही मेहनत केली होती 2-3 महिने दप्तर संपूर्ण संगणीकृत करण्यासाठी, तर त्यासाठी त्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता. याचा निश्चितच खूप फायदा होणार आहे. एकतर पारदर्शकता जी आहे जी ग्रामपंचायती म्हणजे दप्तरामध्ये राहणार आहे. नंबर 2 जो सेवा हमी कायदा जो आपण राबवत आहोत त्याच्यामध्ये खरं पुणे जिल्हा परिषदेने खूप चांगलं पाऊल उचलून जवळपास 69 सेवा आपण सेवा हमी कायद्याअंतर्गत देतोय. तर त्यासाठी सुद्धा या यंत्रणेचा खूप फायदा होणार आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये या ई ग्रामच्या माध्यमातून जी काही जलसेवा मिळत आहे त्याबाबत खूप समाधान व्यक्त केलं जात आहे. आणि याच कारणामुळे आज सर्व ग्रामसेवक आणि संगणक परिचालक आणि इतर ग्रामपंचायत समितीचे जे सहभागी कर्मचारी होते त्यांचा आज सन्मान करण्यात आला किंवा त्यांचा कौतुक सोहळा घेण्यात आला. वृत्तसंकलन विभाग C24 तास चाकण. राहुरी तालुक्यातील ताहराबाद इथे 5 फेब्रुवारी रोजी कापड दुकानामध्ये सुमारे 1 लाख रुपये किमतीचे कपडे चोरी करणाऱ्या शरद गागरे या भामट्याला गावकऱ्यांनी पकडून राहुरी पोलिसांच्या स्वाधीन केलाय. पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि त्याला गजाआड केलाय. राहुरी तालुक्यातील ताहराबाद इथे 5 फेब्रुवारी रोजी कापड दुकानामध्ये सुमारे 1 लाख रुपये किमतीचे कपडे चोरी करणाऱ्या शरद गागरे या भामट्याला गावकऱ्यांनी पकडून राहुरी पोलिसांच्या स्वाधीन केलाय. शरद तबाजी गागरे राहणार ताहराबाद या भामट्यानं 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास ताहराबाद बसस्थानक परिसरामध्ये असलेल्या फॅशन साडी सेंटर या दुकानाची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी शरद गागरे या भामट्यानं शर्ट, पॅन्ट, लहान मुलांचे कपडे, 6 वार आणि 9 वार साड्या असं एकूण 90,000 रुपयांचे कपडे चोरून पोबारा केला होता. कापड दुकानाचे मालक प्रवीण जगताप यांना सकाळी 7 वाजता दुकानाची खिडकी तोडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आनंदा जगताप यांनी दुकान उघडून पाहिलं असता त्यांना दुकानामधील सामान आणि कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी ताबडतोब दुकानामधील CCTV कॅमेरे तपासले. यावेळी त्यांना चोरीची सर्व घटना आणि चोर कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचं दिसून आलंय. चोर हा परिसरामधीलच असल्यामुळे त्यांनी ओळखलं. यावेळी त्यांनी शरद उदावंत, नारायण, शरद किणकर, कैलास गव्हाणे, गंगाराम विधाते यांना बरोबर घेऊन सदर चोरी करणारा भामटा शरद गागरे याचा शोध घेऊन त्याला पकडला आहे आणि राहुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं. या घटनेबाबत प्रवीण आनंदा जगताप यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट हे पुढील तपास करत आहेत. प्रवीण जगताप आहे. माझं ताहराबादमध्ये फॅशन साडी सेंटर नावाचं कापड दुकान आहे. त्याच्यामध्ये मी सकाळी गेल्यानंतर बघितलं की CCTV गेल्यानंतर बघितलं की मला फोन आला गावामधून की दुकानची खिडकी उघडलेली आणि त्याच्यामध्ये तिथं चोरी झालेली आहे. त्यानंतर मी शटर उघडलं, फोन केल्यानंतर आलो, शटर उघडलं, दुकानमध्ये बघितलं तर सगळे कपडे वगैरे असं दुकानचा माल होता तो अस्तव्यस्त पडलेला होता. मग कमीत कमी 90,000 ते 1 लाखापर्यंतचा माझा माल चोरांनी पळून नेला. त्याच्यात CCTV फुटेजमध्ये मी चेक केल्यानंतर एक आरोपी म्हणजे शेजारीच राहणारा एक आरोपी दिसला मला. त्याने खिडकी तोडून आतमध्ये गेला आणि CCTV कॅमेऱ्याच्या समोर तो आरोपी दिसला. त्यानंतर मग मी बाकीच्या मित्रांना, बाकीच्या जे गावातले प्रतिष्ठित व्यक्ती होते त्यांनी सांगितलं की असा व्यक्ती आहे. तो धरल्यानंतर आम्ही तो पोलीस स्टेशनला आणला. दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. राहुरी तालुक्यामधले हे ताराबाद गाव या ठिकाणचा
एक प्रवीण जगताप नावाचा सुशिक्षित बेरोजगार यांनी बँकेकडून कर्ज व्यवस्था स्थापन करून एक कापड दुकान तयार केलं आणि ह्या कापड दुकानामध्ये ह्या ताराबादमध्ये सगळ्या चोरांचा सरसराट झालेला आहे, एक बालेकिल्ला झाल्यासारखं झालेला आहे. म्हणून मी या ठिकाणी राहुरी पोलीस स्टेशनचे माननीय कर्तव्याध्यक्ष PI साहेबांना एक विनंती करीन साहेब, का या तपासा कामामध्ये जे आरोप चाललेले आहेत, PI साहेब हे तपास पूर्णपणे सतीश शिरसाट या PSI कडे दिले पाहिजे. या ताराबादमध्ये एक चोरांचा सुलसुलाट झाल्यासारखा प्रकार झालेला आहे. गाव एक श्री संत महिपती महाराजांचं गाव आहे का जेणेकरून 70 वर्षामध्ये ह्या गावाला कुठेही गालबोट लागलेले नाही. आणि ह्या आरोप याच्या तपासामध्ये जे गुन्हेगारांचं प्रमाण घडून राहिलेलं आहे, गावातले 20 गुन्हेगार, गाव तसं 3200 लोकांच्या वस्तीचं गाव आहे, त्या ठिकाणचे हे 20 गुन्हेगार आहेत. मी तर त्या ठिकाणी तपासी अंमलदारांना या ठिकाणी जयवंत आपला सतीश शिरसाट साहेबांना याच्यातला तपास द्या, कारण हे निर्भीडपणाने काम करणारे अधिकारी आहेत. या ठिकाणी कुठल्याही कार्यकर्त्याचा. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पुणतांब्यामध्ये कृषी कन्यांचे तिसऱ्या दिवशी देखील अन्नत्याग आंदोलन सुरूच, गाव बंद ठेवून ग्रामस्थांनी दिलाय पाठिंबा. नोकर भरतीमध्ये 13 पॉइंट रोस्टर पद्धत लागू केल्याच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे करण्यात आली तीव्र निदर्शने. वसमतमधील सुश्रुतनं वडिलांच्या मदतीनं बनवली पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक सायकल, उपक्रमाचं होतंय मोठं कौतुक. आणि शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून उपोषण, 3 उपोषणकर्त्यांची खालावली प्रकृती. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त.